राज्यात महायुतीच्या वतीने ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी विकास केला जातोय, मात्र त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील ज्या ठिकाणी ऍडजस्ट होईल त्या ठिकाणच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लढवण्याचा नेत्यांचा या ठिकाणी निर्णय झाला होता। मात्र असं न होता जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या वतीने अंमळनेर तालुका नगर विकास आघाडीचा या ठिकाणी स्थापना करण्यात आली। मात्र असं असताना शिवसेना शिंदे गट यांच्या समोर मोठं तगडं आव्हान या ठिकाणी उभं ठेवलेलं आहे। नेमकी या अंमळनेर महापालिकेच्या नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीची सत्ता का स्थापित नाही झाली, महायुतीच्या वतीने निवडणूक का लढवण्यात नाही आली, दादा राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, महायुतीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये, विरोधात तुमच्या शिवसेना शिंदे गट आहे, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, काय प्रतिक्रिया? मुळामध्ये ज्या शिंदे सेनेचं या ठिकाणी बोललं जातंय ते आता लाभार्थी आहेत आणि लाभाच्या हिशोबाने लाभाच्या प्रित्यर्थ त्यांनी शिवसेनेमध्ये आत्ता नुकताच 10-15 दिवसापूर्वी प्रवेश केलेल्यामुळे आमची महायुतीचीच या ठिकाणी आघाडी निर्माण झालेली आहे। त्यात भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि जुनी शिवसेना जी पूर्वीपासून उद्धव ठाकरे साहेबांबरोबर असेल, त्याच्यानंतर शिंदे साहेबांबरोबर असेल, जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्या आघाडीमध्ये आहेत। याचा अर्थ या सगळ्या तिघांनी मिळून जुन्या शिवसैनिकांच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळून ही पुरस्कृत केलेली आघाडी आहे। दादा मात्र शिवसेना शिंदे गटाला तुम्ही काही प्रस्ताव दिला होता का, किंवा त्यांच्याकडनं काही मागणी करण्यात आली होती का? एकत्रित निवडणूक लढून अंमळनेरचा चेहरा मोहरा बदलवण्याचा काही या संदर्भात बैठक तुमच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती का? अशा स्वरूपाचा आमच्याकडे तर काही प्रस्ताव आला नाही आणि आम्ही देण्याचं काही कारण पण नाही। प्रस्ताव आला असता तर कदाचित महायुतीच्या या ठिकाणी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, शिवसेनेचे काही पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा आम्ही केली असती, पण तशा स्वरूपाचा कुठलाच प्रस्ताव आला नाही। त्यामुळे महायुतीचा या ठिकाणी जरी आपल्याला असं वाटत असलं तरी सुद्धा ही युतीच आहे, पण शिवसेनेचा काही पार्ट आमच्या सोबत आहे, काही पार्ट म्हणजे नवीन आलेला पार्ट जो आहे तो त्यांच्या सोबत आहे। दादा असं असतानाही तुम्ही माजी मंत्री आहात, सध्याचे विद्यमान आमदार होते, विद्यमान आमदार देखील तुम्ही आहात, मात्र असं असताना देखील अंमळनेरच्या नगरपालिकेवरती तब्बल 300 कोटीचा बोजा असल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। तो बोजा तुम्ही हटवू शकले नाही, मंत्री तुम्ही राज्याचे होते, आता आमदार आहेत, काय प्रतिक्रिया? मुळामध्ये हा अभ्यासाचा प्रकार आहे। 300 कोटीचा बोजा जर का असेल तर त्यांनी राजकारण सोडावं, किंवा 300 कोटीचा बोजा जर का असलाच त्यांच्या सांगण्यानुसार तर मी राजकारण सोडेल। हा बुद्धीचा क्यू येतो। अशा प्रकारचा बोजा बिजा कुठल्याच आमच्या नगरपालिकेवरती मला तरी अजूनपर्यंत दिसलेला नाहीये। विजेचं बिल जे थकलेलं आहे ते अनेक वर्षापासून त्यांनी ज्यावेळेला या महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विकत घेऊन सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मात्र त्या दिवसापासून जे विजेचं बिल थकलेलं आहे तर ते आतापर्यंत थकतच चाललेलं आहे। तर त्या विजेच्या बिला व्यतिरिक्त अंमळनेर नगरपालिकेवरती फार बोजा आहे असं मला वाटत नाही। दादा मात्र 8 दिवसानंतर या ठिकाणी अंमळनेरकरांना पाणी मिळतं आहे, बाजूला धरण आहे, मात्र खासदार देखील इथले आहेत, तुम्ही आमदार आहात, अंमळनेरकरांना कुठेतरी पाण्याच्या टंचाईपासून वंचित राहावं लागतंय, काय? दुर्भाग्याची गोष्ट आहे की अंमळनेरला 5 दिवसाआड पाणी येतं। 2014 पासून तर 2019 पर्यंत जे आमदार महोदय या ठिकाणी राज्य करून गेलेले त्या काळामध्ये पाण्यासाठी आपण नियोजन काय केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं नियोजन करता आलं नाही। पण मागच्या 5 वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या आशीर्वादाने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 200 कोटीची योजना मान्यता तर तिची झालेलीच आहे, पण मान्यतेबरोबर त्या योजनेचं काम सुद्धा धडाकेबाज अंमळनेरमध्ये सुरू होताना लोक बघतायत। त्यामुळे पाण्याचा प्रश्न 4-5 दिवसाआड आज जरी येत असलं तर पुढच्या 100 वर्षाचा प्रश्न जो आहे तो निम्नतापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरणावरून पाणी थेट अंमळनेरच्या जनतेला पुढच्या काही महिन्याच्या काळामध्ये ते प्यायला मिळणार। दादा असं असताना 2011 साली जयश्रीताई त्या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या, तेव्हापासूनचा अंमळनेरचा विकास खुंटलेला आहे, आमच्या हातात सत्ता देऊन पहा, आम्ही अंमळनेरचा विकास करू असं देखील विरोधकांचं मत आहे, यावर आपण कसं जमत? नाही, आता जयश्री पाटील ज्यावेळेला नगराध्यक्ष होत्या त्यावेळी सुद्धा पाणी पुरवठ्याकरता 5,60,00,000 रुपये आणून पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी रन केली।
भुयारी गटारी सारखा प्रकल्प त्या काळात सुद्धा भुयारी गटारी सारखा प्रकल्प त्याच काळामध्ये नगराध्यक्ष असताना अंमळनेर शहराला बघायला मिळाला। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार बदलल्यानंतर आणि नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे, याच शहर विकास आघाडीकडे ही सत्ता, पुष्पलताताई साहेबराव पाटील ह्या ज्या वेळेला नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला याच भुयारी गटारीच्या कामांमध्ये खोडा घातला गेला आणि नगरपालिकेकडनं काढून ती MGP कडे ती योजना वर्ग केली। त्या दिवसापासून म्हणजे 2014 पासून तर आजपर्यंत भुयारी गटारीचं काम अद्यापවත් कंप्लीट झालेलं नाहीये। याला जबाबदार जर का कोणी असेल तर त्याला राजकारण जबाबदार आहे, माजी आमदार त्याच्यासाठी जबाबदार आहे की त्यांच्या माध्यमातून वारंवार या नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप केला गेला आणि हस्तक्षेपामुळेच आज अंमळनेरच्या रस्त्यांची सुद्धा वाट लागलेली होती। परंतु 2019 ते 14च्या काळामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीचा ज्यावेळेला मला अवलोकन होतं, मला माहिती होती, 2019 ते 2024च्या काळामध्ये आज रस्त्यांची सुद्धा सुस्थिती झाली आणि भुयारी गटारी सारखी योजना सुद्धा या 4-4.5 वर्षामध्ये आपण तिला पूर्णत्वाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही दिवसामध्ये तिचं सुद्धा उद्घाटन होईल। दादा, अंमळनेरवासियांसाठी काय विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात आपला संपूर्ण पॅनल उतरलेला आहे? नेमके कोणत्या मोठ्या योजना या ठिकाणी तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणा, खासदार ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आणणार आहात जनतेच्या प्रतीक्षेत? मुळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ज्या वेगाने अंमळनेर शहर जे बदलताना प्रत्येक नागरिक या ठिकाणी बघतोय, त्यामुळे या शहरामधले रस्ते आता सुस्थितीत व्हायला लागलेले आहेत। मागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं झालेली आहे। शहराचं एक्सपान्शन लक्षात घेता पाणी पुरवठा योजना या ठिकाणी होते। ज्या ज्या प्रभागामध्ये ओपन स्पेस असतील, बऱ्याचशा प्रभागामध्ये आम्ही त्या ओपन स्पेसचा वापर गार्डन मध्ये, ओपन जिम मध्ये, नाना नानी पार्क मध्ये, म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून तर 70 ते 80 वर्षाच्या वयस्कर लोकांपर्यंत ज्या ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा आज त्या ओपन स्पेस मध्ये डेव्हलप करण्याचं काम सुरू झालेलं आहे। मंगळ मंदिराच्या बाजूला, अंमळनेरच्या मंगळ मंदिराच्या शेजारी पैलाड भागामध्ये ज्या ताड्या नाल्याचं आहे, त्या ताड्या नाल्यावरती आम्ही जलशुद्धीकरण करून त्याच्या बाजूला एक उत्कृष्ट दर्जाचं गार्डन सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ ह्या शहराची एक वेगळी थीम निर्माण करणे, या शहरामध्ये दिवे कसे असले पाहिजे, त्या दिव्याचा कलर कसा असला पाहिजे, रस्त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, फुटपाथचं डिझाईन कसं असलं पाहिजे, नागरिकांना योग्य पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा कशा देता येऊ शकतात याची एक ब्लूप्रिंट तयार केलेली आहे। त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून येणारा नगराध्यक्ष आणि येणारे सगळे नगरसेवक मिळून त्याचा पाठपुरावा करतील। निश्चितच या होत्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या प्रतिक्रिया की ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून हे संपूर्ण विजन अंमळनेरचा विकासाचा या ठिकाणी ठरलेला आहे आणि येणारा अंमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा जो नगराध्यक्ष होईल त्याच्या माध्यमातून या अंमळनेर शहराचा चेहरा मोहरा बदलणार, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।